मी चॅट बॉक्स मध्ये पण सेंड केलं आहे. कॅन यू सी द चॅट बॉक्स एव्हरीवन? जस्ट Yes, अनम्यूट ma'am. एंड कंफर्म. यस मैम। ओके, सो अभी मैं आपको इसका डेमो बताती हूँ एंड साइमल्टेनियसली वी विल गो विद द इंस्ट्रक्शंस. विल इट बी ओके? कहीं पे भी आपको कुछ अगर तकलीफ है, कुछ इंस्ट्रक्शंस नहीं समझते हैं, तो आप लोग वो नोट डाउन करके रखिए आपकी क्वेरीज एंड देन यू कैन आस्क लेटर आफ्टर द मीटिंग. So I am sharing my screen. Please let me know whether it is visible to you or not. विजिबल मैम. Yes, okay. देखिए, आपको ये वेबसाइट का जो एड्रेस है वो आपको डालना है. जहाँ पे अपन URL बार में वेबसाइट का ॲड्रेस डालते हैं, गूगल सर्च इंजिन मध्ये हा ॲड्रेस टाकायचा नाही आहे. जिथे आपण वेबसाइटचा ॲड्रेस लिहितो वहाँ पे आपको इस एड्रेस को टाइप करना है. आई एम टाइपिंग दैट वेबसाइट एड्रेस HRDC. अभी मेरे इसमें मैंने वो ऑलरेडी ओपन किया है इसलिए वो दिख रहा है, लेकिन आप फ्रेशली उसको ज्वाइन करेंगे तो आपको ये पहले से विजिबल नहीं रहेगा. तो आपको वो पूरे क्रेडेंशियल्स डालने हैं. HRDC नागपुर .GNOMIO.com. ये वेबसाइट का एड्रेस आप लोग वेब एड्रेस URL जहाँ पे अपन पेस्ट करते हैं वहाँ पे टाइप करेंगे एंड यू हैव टू एंटर फ्रॉम द कीबोर्ड. Such type of page will appear. This is the home page of our HRDC website and here आप लोग एक एक स्टेप्स नोट डाउन कर लीजिए. कहीं पे भी आपको अगर मेरी आवाज नहीं आती है तो मुझे प्लीज अनम्यूट करके बताइए. यहाँ तक किसी को कुछ डिफिकल्टी है? वेबसाइट का एड्रेस समझ में आ गया है? HRDCnagpur.genomio.com. After clicking on this site, you have to click on site home. सेकेंड स्टेप नोट डाउन करिए. क्लिक ऑन साइट होम. और बिफोर दैट, जस्ट अ मिनट, आई विल लॉग आउट. सी, यू विल गेट दिस टाइप ऑफ पेज. ऑन राइट टॉप कॉर्नर कैन यू सी दिस लॉगिन ऑप्शन? आपको राइट टॉप कॉर्नर में ये लॉगिन ऑप्शन दिख रहा है? एक जन अनम्यूट करके मुझे बताइए. हाँ दिख रहा है मैडम. हाँ, या लॉगिन बटनवर क्लिक करायचं आहे. After clicking on login button, you will get this small window. There you have to type your user ID and password. सबका यूजर आईडी और पासवर्ड अलग अलग है, वो मैं थोड़े देर के बाद में बताती हूँ. व्हाट इज योर रिस्पेक्टिव यूजर आईडी एंड पासवर्ड. राइट नाउ आई एम लॉग इन विथ माय क्रेडेंशियल्स ऑफ यूजर आईडी एंड पासवर्ड. तुमच्या सगळ्यांचे युजर नेम आणि पासवर्ड वेगवेगळे आहे. ते मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगते की तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड काय राहतील. सध्या एक्सप्लेन करण्यासाठी मी माझ्या युजर आयडी आणि पासवर्डनी लॉग इन करते आहे. सो आफ्टर एडिंग दैट यूजर आईडी एंड पासवर्ड आपको क्लिक करना है लॉगिन पे. ये पेज ओपन होगा. यहाँ पे आपका खुद का नाम डिस्प्ले होगा. आफ्टर दिस आपको क्लिक करना है साइट होम पे. क्लिक ऑन. लेफ्ट साइडला तुम्हाला डॅशबोर्डच्या खाली दिसेल साइट होम. दिस प्रोसीजर यू हैव टू डू ऑन डेली बेसिस. आज आप स्टेप समझ लीजिए. कल से रादर आज मीटिंग कंप्लीट होने के बाद ही आपको आज की अटेंडेंस इसी साइट पे जाके सबको मार्क करनी है. तो ज्या पण स्टेप समजल्या नसतील त्या मला परत विचारा, मी परत रिपीट करेल. साइट होम वर जायचं आहे. साइट होम सेकंड स्टेप बताइए मैम. फर्स्ट वो साइट का नाम आप URL बार में डालेंगे. देन सेकंड स्टेप इज लॉगिन करना है. लॉगिन करने के लिए जो यूजर नेम और पासवर्ड है वो मैं आप लोगों को प्रोवाइड करूंगी आफ्टर दिस मीटिंग. अभी मैंने लॉगिन किया है मेरे नाम से. वो लॉगिन आईडी डालने के बाद आपको लॉगिन पे क्लिक करना है एंड थर्ड स्टेप है साइट होम पे क्लिक करेंगे. ओके, ठीक आहे. साइट होमवर क्लिक केल्यानंतर हा जो वर्टिकल बार दिसतो आहे याला पेजला खाली घेऊन यायचं आहे. स्क्रोल डाउन द पेज and you will get online short term course on gender sensitization.
कॅन यू सी दिस नेम ऑनलाईन शॉर्ट टर्म कोर्स ऑन जेंडर सेन्सिटायझेशन? सगळ्यांना दिसत आहे हे? या मॅडम, या मॅडम, या. ठीक आहे. आता पहिले आपण याची या. समरी बघूया की या 6 दिवसामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. As name of the course is there, my name as a coordinator is there. It is 1 week duration, and in this 6 days short term course we are going to study different aspects of gender sensitization. अलग अलग रिसोर्स पर्सन आएंगे, आपको ये पर्टिकुलर टॉपिक्स कवर किए जाएंगे. कुछ आगे पीछे टॉपिक्स और बढ़ सकते हैं या तो कम भी हो सकते हैं, बट दिस इज टेंटेटिवली वी हैव टू कवर दिस मच सिलेबस अकॉर्डिंग टू द यूजीसी गाइडलाइन. तो ये हो गया ब्रीफ पार्ट. यहाँ पे आप लोग देख सकते हैं कि ये एक वीक में आपको क्या क्या चीजें स्टडी करनी है. लैटर ऑन इफ यू वांट टू एंटर इनसाइड दिस कोर्स, दिस इज जस्ट द कोर्स समरी. आता तुम्हाला त्या कोर्सच्या आतमध्ये जाऊन स्वतःची अटेंडन्स द्यायची आहे, क्विजेस सॉल्व करने हैं, असाइनमेंट सबमिट करने हैं. तो आपको क्या करना होगा, कॅन यू सी दिस हायपरलिंक? म्हणजे जेव्हा मी याच्यावरती कर्सर घेऊन जाते आहे तर इथे तुम्हाला एक सिंबल दिसतो आहे. आपको अभी इस नाम के ऊपर क्लिक करना है, ऑन ऑनलाइन शॉर्ट टर्म कोर्स ऑन जेंडर सेंसिटाइजेशन. आई एम क्लिकिंग ऑन दीज वर्ड्स. कैन यू सी द डिफरन्स? अभी अपने को पेज में सिर्फ क्या दिख रहा है, कोर्स समरी. पण आता तुम्हाला त्या कोर्सच्या आतमध्ये जायचं आहे तर तुम्हाला या कोर्सच्या नावावर टिक करावं लागेल. सो नाउ आई एम क्लिकिंग ऑन दिस ऑनलाइन शॉर्ट टर्म कोर्स ऑन जेंडर सेंसिटाइजेशन. Now you are inside that short term course page. You can contact me or you can have if you have any difficulty, my number is already there in our WhatsApp group. आपको जब भी कुछ डिफ़िकल्टी आती है आप लोग मुझे वहाँ से कांटेक्ट करिए, और जो भी आपकी दिक्कतें हैं अगर इस साइट के बारे में हो, पूरे कोर्स के बारे में है, तो आप लोग मुझे पूछ सकते हैं कभी भी. नाउ वी विल गो वन बाय वन. फर्स्ट ऑन दिस पेज यू कैन सी टेंटेटिव शेड्यूल, मतलब जो अपना रोज का टाइम टेबल रहेगा. पहले अपन वो देखते हैं कि टाइमिंग्स क्या रहेंगे, कौन से रिसोर्स पर्सन आने वाले हैं. आपको ये टाइम टेबल आप लोग डाउनलोड करके भी रख सकते हैं. और एक चीज़ ध्यान में रखिए, अपने लैपटॉप या तो कंप्यूटर में आज ही एक फोल्डर बना लीजिए इस कोर्स से रिलेटेड. जितने भी वीडियोस, जितने भी असाइनमेंट्स या तो जो भी चीज़ें हैं इस कोर्स से रिलेटेड वो आप लोग डाउनलोड करके अपने पास रखिए. जैसे ही आप इस टेंटेटिव शेड्यूल पे क्लिक करेंगे, दैट timetable gets downloaded. Can you see this Word file? Just confirm. Yes, ma'am. मिनट, मी थोडं मॅक्सिमाइज करते, सगळ्यांना दिसायला हवं. अभी समझ लीजिए कि अपना शेड्यूल कैसे रहने वाला है. कोर्स अपना कल से चालू होगा, 4 तारीख को लास्ट डे रहेगा. अकॉर्डिंग टू द न्यू यूजीसी गाइडलाइंस we have to cover yoga session on daily basis in each and every course. लास्ट ईयर से जो नए गाइडलाइंस आए हैं उसमें हमें योगा सेशन लेना कंपलसरी है. तो आपके भी बैच में मॉर्निंग में पहले योगा सेशन रहेगा, और ये सारे जो भी ऑनलाइन सेशंस रहेंगे दैट विल बी ऑन वेबएक्स प्लेटफॉर्म. जैसे अभी अपन मीटिंग कर रहे हैं उसी पैटर्न में अपने सारे लेक्चर्स होंगे. जी मैम, आपका आवाज नहीं आ रहा है, बहुत स्लो आ रहा है. आई एम नॉट ऑडिबल. नहीं मैडम, आपका आवाज अच्छा आ रहा है. ओके, आ रहा है. मॅडम थोडा तुमच्याकडनं आवाज वाढवून घ्या. सगळ्या बाकीच्यांना येतोय का आवाज? हो मॅडम, चांगला आवाज. ओके, येतोय मॅडम, चांगला आवाज येतो. ठीक है. येतो मॅडम. ठीक है. चला, आवाज येतो आपलं मॅडम. फर्स्ट सेशन जे आहे कल से अपना पहला सेशन रहेगा सुबह 7 से 8. मैंने यहाँ पे 8:30 लिखा है, बट 1 तासाचंच तुमचं योगा सेशन राहील. सकाळी 7 ते 8 तुमचं योगा सेशन राहील, अँड विच विल बी डिलीवर्ड बाय डिफरेंट योगा एक्सपर्ट्स एंड सर्टिफाइड ट्रेनर्स. जिसके लिए कंप्लीट डे के लिए आपकी एक ही लिंक रहेगी वेबएक्स की, जो मैं एक दिन पहले आप लोगों को सेंड करूंगी. तो कल अपन सुबह कितने बजे मिलने वाले हैं? 7 बजे. अभी 7 बजे सेशन चालू होगा, उसके 10 मिनट पहले अपनी लिंक ओपन होगी, जैसे मैंने आज ओपन करी थी. और देखिए आज बहुत लोग ज्वाइन नहीं हुए हैं. आई विल वेट टिल टुनाइट, अदरवाइज देयर रजिस्ट्रेशन विल गेट कैंसल्ड.
कल से हर सेशन को मैंने 10-15 मिनट के टाइम दूंगी और उसके बाद आपकी मीटिंग ऑटोमेटिकली लॉक हो जाएगी। उसके बाद आप लोग सेशन ज्वाइन नहीं कर सकते हैं। तो मैं सेफर साइड 10-15 मिनट पहले ही मीटिंग चालू रखेंगे सो दैट आप लोग टाइम पे ज्वाइन होंगे और टाइम पे अपने सेशंस चालू होंगे। तो कल से पहला सेशन अपना रहेगा 7 to 8, दैट इज रिगार्डिंग योगा सेशन। योगा में लाइव डेमोन्स्ट्रेशंस रहेंगे, आप लोगों को परफॉर्म करना है। आप लोगों को जो भी आउटफिट वेअर करना है दॅट इज लूज आउटफिट, ट्रॅक पॅन्ट, ट्रॅक सूट, लेगिन जे पण तुम्हाला कम्फर्टेबल असतील, लेडीज जेंट्स तुमच्या कम्फर्ट प्रमाणे तुम्हाला आउटफिट घालायचे आहे। तुम्हाला जर काही त्रास असेल, मेडिकल काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्या योगा टीचर्सला सांगायचं, कंपल्सरीली जबरदस्तीने करू नका। जितके इझी आसनाज आहे जे तुम्ही करू शकता, प्राणायाम आहे, ब्रीदिंग प्रॅक्टिसेस आहे, दॅट एव्हरीबडी कॅन डू। बट कोणाला जर नी पेन, बॅक पेन आहे तर तुम्ही अकॉर्डिंगली त्या योगा टीचर सोबत डिस्कस करा की मी हे आसन करू की नाही आणि त्यानंतरच परफॉर्म करायचं आहे। तो योगा सेशन मध्ये कोणाला काही डाऊट आहे या पहिल्या पार्ट मध्ये? इफ यू हॅव एनी क्वेरी यू कॅन आस्क। No, ma'am. No, madam, no. I mean, is this compulsory to attend this No, yoga madam. class? No. yes, it is a part of your curriculum। Okay. ठीक है, इट इज कंपल्सरी फॉर एवरीवन एंड एवरी सेशन यू आपकी अटेंडेंस होगी। तो आपको ऐसा नहीं है, और योगा सेशन में यू हैव टू ऑन योर वीडियोस। Okay. इन योगा सेशन एवरीबडी नीड टू ऑन योर वीडियोस। बाकी सेशन में आपको वीडियो ऑफ रखने हैं, क्योंकि योगा के लिए इसलिए बोल रही हूँ मैं, क्योंकि जो आपके इंस्ट्रक्टर रहेंगे वो आपको देख सकते हैं कि आप लोग गलत कर रहे हैं कि सही कर रहे हैं, सो दैट दे कैन मेक करेक्शंस इन योर पोजेस एंड एवरीथिंग। तो योगा सेशन में आपको वीडियो ऑन रखना है। अटेंडेंस सारे सेशंस में कंपल्सरी है। ठीक है, पहिल्या सेशन मध्ये कोणाला काही डाऊट आहे? इफ नॉट वी विल मूव फॉरवर्ड। No doubt. नो डाउट, ठीक है। 7 ते 8 आपलं हे सेशन होईल। 8 बजे मैं मीटिंग एंड करूंगी। 8 या तो जैसे ही आपके क्वेश्चन आंसर्स खत्म हो जाते हैं, देन यू आर हैविंग ब्रेक ऑफ सफिशिएंट टाइम। आप लोग अपना जो भी सुबह का टास्क है वो कंप्लीट करिए। देन रिलेटेड टू जेंडर सेंसिटाइजेशन, दैट इज अवर कोर सब्जेक्ट जो है, जो सेशंस अपने चालू होंगे 11 बजे से। डेली यू विल बी हैविंग 2 sessions on your core subject. First session will be from 11 a.m. to 12:30. Then 12:30 to 1 o'clock will be your lunch break, or you can say refreshment break. Then from 1 p.m. to 2:30 will be your second session. ये जो बीच का पार्ट है, it is completely for gender sensitization topic. Morning sessions will be of yoga, and after 2:30 ये सारी जो भी चीजें यहाँ पे पढ़ाई जाएगी उससे रिलेटेड आपको क्विजेस और असाइनमेंट सॉल्व करने हैं, जो सुबह से ही मूडल साइट में अपलोड किए रहेंगे। म्हणजे प्रत्येक सेशन से रिलेटेड तुम्हाला क्विज दिलेली आहे, ते तुम्हाला सेशन हॅलो, आवाज नाही येतोय माझा? येतोय मॅडम, त्यांच्या कनेक्ट क्लियर येतोय मॅडम? नाही येत ना मॅडम. क्लिअर सर एकदा कनेक्शन Clear चेक येतोय. करून घ्या, बाकीच्यांना आवाज येतो आहे। आणि जर काही मिस झालं असेल तर मी सेशन रेकॉर्ड करते आहे, तुम्ही रेकॉर्डिंग पण ऐकून जे काही तुमचं जर मिस झालं असेल तर तुम्ही परत त्याला ग्रास्प करू शकता, काही प्रॉब्लम नहीं। ठीक है, सो कहाँ पे थे अपन? हर सेशन से रिलेटेड आपको क्विजेस रहेंगे, मतलब डेली आपको 2 क्विजेस या तो असाइनमेंट्स, प्लस एव्हरी डे यू हॅव टू प्रिपेअर रिपोर्ट। रिपोर्ट कशावर बनवायचा आहे? जे पण सेशंस तुमचे होतील त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ब्रीफ एब्स्ट्रैक्ट बनवायचा है, 1 पेज या तो 1 पैराग्राफ की उस सेशन में आप लोगों ने क्या पढ़ा है। वो एब्स्ट्रैक्ट यू हैव टू टाइप इन वर्ड फाइल। ज्यांना टायपिंगचा प्रॉब्लेम असेल, मराठी बॅकग्राऊंडचे असतील तर तुम्ही हँड रिटन केलं तरी चालेल, आणि त्याचा फोटो काढून जिथे पण मी सबमिट करायला तुम्हाला सांगेल तो रिपोर्ट तिथे सबमिट करायचा आहे। तर तुमचं जे असेसमेंट राहील, दैट असेसमेंट विल बी बेस्ड ऑन योर क्विजेस, असाइनमेंट्स एंड रिपोर्ट सबमिशन। यहाँ तक किसी को कुछ डिफिकल्टी है? हो मैडम। टाइमिंग समझ में आ गई रिसोर्स सबको? पर्सन सर, मैडम हाँ, एक जन पूछिए प्लीज। रिसोर्स पर्सन माध्यम मराठी असेल तर बरं होईल।
हाँ सर, वो ट्राई मराठी तो प्योरली नहीं बोल पाएंगे क्योंकि बहुत सारे जो अपने रिनाउंड रिसोर्स पर्सन आने वाले हैं दे आर फ्रॉम दिल्ली, पुणे. जे मराठी बोलू शकतात ते मराठी नक्कीच बोलतील, पण ते हिंदी आणि इंग्लिश थोडंसं मिक्स पण राहू शकतं सर. आणि क्विज आणि असाइनमेंट सुद्धा मराठी माध्यम दिलं तर बरं होईल. नाही सर, क्विजेस आणि असाइनमेंट्स तुमचे इंग्लिशमध्येच राहतील. कारण की क्विज आपण सगळ्यांसाठी एकाच लँग्वेजमध्ये ठेवतो आहे, दॅट इज इन इंग्लिश लँग्वेज. पण सोपे राहतील सर, तुम्ही इझिली त्याला सॉल्व्ह करू शकाल. आणि क्विजमध्ये हार्डली 4 ते 5 क्वेश्चन्स राहतील प्रत्येक क्विजमध्ये. खूप असं लेंदी क्वेश्चन्स नाही राहणार. मीन्स तुम्हाला ते इझिली Okay. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स राहतील, तर तुम्हाला इझिली समजून जातील. ओके मॅम. ओके मॅडम. हॅलो मॅम. मैडम हेलो नूडल मैम. जी जी. हेलो हा, हेलो मैम. abstract हॅलो एक एक जण बोला प्लीज. मॅडम. मॅम, आपल्याला जे असाइनमेंट द्यायचे आहेत, असाइनमेंट देताना जे काही आपल्याला एक पेज राईट करायचं आहे ते आपण इंग्लिश मध्ये करू शकतो, मराठीमध्ये पण करू शकतो. सर, कोणत्या पण लँग्वेज मध्ये, इंग्लिश, मराठी, हिंदी, ते तुमच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. ओके 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 मॅडम, थँक्यू. मैम. एक्सक्यूज मी मैम. हेलो मैम. हाँ पूजा मैम बोलिए. हाँ मैम, जो असाइनमेंट है abstract है तो हैंड एक्सेप्ट हो जाएगा या फिर MS वर्ड यस फाइल यस, में? देखिए हैंड रिटन भी एक्सेप्ट होगा, लेकिन उसका आपको फोटो निकाल के, जो भी मैं आपको गूगल फॉर्म प्रोवाइड करूंगी उसमें वो फोटो अटैच करना होगा. ठीक है. ओके. अगर वर्ड फाइल में टाइप करते हैं तो वो वर्ड फाइल डायरेक्टली अटैच कर दे सकते हैं. ओके. ओके प्रीति मैम. यस. हाँ प्रीति मैम, आपने बोला कि मूडल साइट पे होगा ये जो भी डिस्प्ले, तो मूडल साइट पे लॉगिन करना पड़ेगा क्या हमें? येस, लॉग इन क्रिडेन्शियल्स मी सांगते थोड्या वेळाने. प्रत्येकाचं युजर आयडी पासवर्ड वेगळं आहे, मी थोड्या वेळाने इन्फॉर्म करते ते. ओके ओके. पहिले आपण सगळ्या मॅडम, इन्स्ट्रक्शन्स कंप्लीट करूया, मग मी सांगते की कसं लॉग इन करायचं. हो हो. आणि मॅडम, मला एक डाऊट असा होता की व्हॉट्सअपवर पण येऊ शकतात का आपल्या ग्रुपवर ते सगळं? नाही मॅम, व्हॉट्सअपवरनं तुमची डायरेक्ट मार्कशीट नाही बनणार. या सगळ्या गोष्टींमधनं फायनल तुमची मार्कशीट जी बनेल ती ऑटोमॅटिकली जनरेट होईल डिपेंडिंग ऑन युअर क्विजेस, आणि अकॉर्डिंगली तुमचं असेसमेंट होईल. एव्हरीथिंग इज ऑनलाईन, नथिंग इज मॅन्युअल. ते म्हणजे मूडलचं आवश्यक आहे येस येस, मूडलला. दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्हाला डेली अटेंडन्स पण तिथेच मार्क करायची आहे, डेली क्विजेस, असाइनमेंट सगळं त्याच साईटवर मार्क करायचं आहे. ओके. ठीक है. मैडम एक बार अटेंडेंस के बारे में बताओ. हाँ, अटेंडेंस के बारे में मैं अभी आई नहीं हूँ वहां तक. वी आर जस्ट ऑन टेंटेटिव्ह शेड्यूल. अटेंडन्स आता आपण Yes, पुढे ma'am. घेऊया. ओके. ठीक है. यहाँ तक कुछ डाउट है? किसी को डिफिकल्टी होगी तो पूछ लिया. टाइमिंग क्लियर हो गया है सबको? डेली टाइमिंग्स. यस. कल अपना सुबह का सेशन कितने बजे रहेगा? फर्स्ट सेशन 7 o'clock. 7 बजे. 7 to 8. आता बघा, तुम्ही योगा करणार आहात तर त्याच्या पहिले हाफ एन आवर किंवा 1 आवर पहिले तुम्हाला जर काही लिक्विड डाएट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. खूप हेवी खाऊन प्रॅक्टिसेस करू नका, सो दॅट यू शुड नॉट फेस एनी सॉर्ट ऑफ डिफिकल्टीज वाईल डुईंग ऑल द एक्सरसाइजेस. खूप हेवी एक्सरसाइजेस नाही सांगत ते लोक, इझिली तुम्ही लोक करू शकाल. फिर उसके बाद ब्रेक इन द सेंस गैप रहेगी. देन सेकंड सेशन विल स्टार्ट फ्रॉम 11 o'clock. 11 to 12:30 विल बी युअर सेकंड सेशन. मधात परत अर्धा तासाचा ब्रेक राहील आणि नेक्स्ट सेशन राहील तुमचं 1 ते 2:30 पर्यंत. 2:30ला आपलं पूर्ण त्या दिवशीचा टास्क कंप्लीट होईल. त्यानंतर तुमचं टास्क चालू होईल असाइनमेंट्स आणि क्विजेस सबमिट करण्याचा. ते तुम्ही 2:30 वाजतापासनं रात्रीपर्यंत कधी पण सबमिट करू शकता, पण त्याच दिवशी तुम्हाला सबमिट करायचं आहे, कारण त्या दिवशीच्या रात्री 9 वाजतानंतर ते टास्क दिसणं बंद होऊन जाईल. सो आपको जो भी टास्क दिया जाएगा उस दिन का वो आपको रात के 9 बजे तक कंप्लीट करना है. जो भी क्विजेस और असाइनमेंट या तो रिपोर्ट सबमिशन रहेगा, उस दिन के रात के 9 बजे तक आपको सारे सबमिशंस करने हैं. दूसरे दिन वो चीज़ें विजिबल नहीं रहेगी. गॉट इट? Yes, ma'am. समजलं सगळ्यांना? येस मॅम. यस मॅम. सो सेम शेड्यूल तुमचं पूर्ण 6 दिवसांचं राहील. सो दिस इज अबाउट योर टेंटेटिव शेड्यूल. ये जो ब्लैक में है ये सारे लेक्चर्स कंफर्म हो चुके हैं. जो मैंने रेड में दिए हैं दे आर येट टू कंफर्म, बट वी विल सी इट लेटर ऑन.
ठीक है, ये हो गया अपना टाइम टेबल से रिलेटेड चीजें. Now we will go back to our Moodle site, and now the important point is your attendance sheet. 1 minute, हाँ, 1 minute please. हाँ, मेरी आवाज आ रही है? Yes, ma'am. यस मैम. यस. ये तो चलिए सेकंड पार्ट अभी अपन देखते हैं. अटेंडेंस. डेली अटेंडेंस आपको मार्क करनी है बिफोर 10:30. बिफोर 10:30 you have to mark your attendance. भरत पांडे सर प्लीज म्यूट करा, तुमच्यामुळे इको येतो आहे. इज माय वॉइस क्लियर? Yes, ma'am. यस मैम. यस मैडम. हाँ, डेली आपको अटेंडेंस मार्क करनी है बिफोर 10:30. So for attendance you have to click on this attendance sheet. Can you see this attendance sheet? Please Yes, confirm. madam. Yes, Yeah, yes. हाँ, या मैडम. यहाँ पे देखिए आपके जितने भी पार्टिसिपेंट्स हैं अभी मेरे पास रजिस्टर्ड कैंडिडेट्स, उनकी लिस्ट यहाँ से आपको चूज में जाएंगे. आपको आपका नाम सिलेक्ट करना है. वो नाम सिलेक्ट करने के बाद जो भी होगा, मैं थोड़ी देर के बाद डेमोन्स्ट्रेशन देती हूँ एक पार्टिसिपेंट्स को लॉगिन करके. फिर मैं अटेंडेंस कैसे मार्क करनी है वो अपन लाइव भी देख लेंगे. तो आपको पहले यहाँ पे आपका नाम सिलेक्ट करना है. उसके बाद किस डेट की अटेंडेंस आप लोग दे रहे हैं वो डेट यहाँ से सिलेक्ट करनी है. आज सबको अपनी अटेंडेंस इसी में मार्क करनी है और आज की डेट आप लोग ये 29 अगस्त इंट्रोडक्टरी सेशन वाली डेट मार्क करेंगे और असाइनमेंट को अटेंडेंस शीट को सबमिट करेंगे. सो इन दिस सिंपल वे यू हैव टू मार्क योर डेली अटेंडेंस बिफोर 10:30. अभी देखिए इसका ये मतलब नहीं है कि आपने अटेंडेंस मार्क कर ली और सेशन में अब्सेंट रहे तो भी चलेगा. आपके ऑनलाइन सेशन में आपकी अटेंडेंस ली जाएगी रोज. बिफोर एवरी ऑनलाइन सेशन आप लोगों की अटेंडेंस में वर्बली, जैसे आज मैंने अटेंडेंस ली वैसे ही आपकी ऑनलाइन सेशन के पहले भी अटेंडेंस होगी. ये है हमारे रिकॉर्ड के लिए. अभी आप लोगों की तरफ हम लोग मस्टर वगैरह नहीं भेज सकते हैं, तो ये हमारे रिकॉर्ड के लिए ये वाला जो अटेंडेंस वाला पार्ट है वो सेव रहेगा. तो बिफोर 10:30 यू हैव टू मार्क योर डेली अटेंडेंस. 10:30 के बाद वो डेट आपको दिखना बंद हो जाएगा. सो ये आप लोगों को याद में रखना है. आज की भी अटेंडेंस आप लोग इसी पैटर्न से मार्क करेंगे. अटेंडेंस शीट मध्ये कोणाला काही डिफिकल्टी असेल तर विचारून घ्या. मॅडम Attendance sheet, madam, Google Form आपल्याला आहे का? अटेंडन्स द्यायची आहे. एक एक जण विचारा प्लीज. मॅडम प्रत्येक सेशनला अटेंडन्स द्यायची आहे आणि पहिल्या सेशनच्या 10:30 नंतर ती शीट दिसणार नाही, मग कसं करणार आम्ही? प्रत्येक सेशनला गुगल फॉर्म मध्ये अटेंडन्स नाही द्यायची आहे, ती मी अटेंडन्स घेईल तुमची वर्बली. ओके मॅडम. ठीक आहे. हा गुगल फॉर्म तुम्हाला दिवसातनं एकदाच भरायचा आहे 10:30च्या पहिले. ओके मॅडम. ठीक आहे. हा तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवाल का मॅडम नाही की नाही, व्हॉट्सअपवरती नूडल्सवर? काहीही सेंड केल्या जाणार नाही. तुम्हाला या साईटच्या थ्रूच सगळं काही अटेंड करावं लागेल. व्हाट्सएप अच्छा, तुम्हारा तिथे फक्त ते जे राहील डेली Google. वीडियोस रहते, रोज के जो वीडियोस रहेंगे Okay. सेशन के, वो सिर्फ आपको व्हाट्सएप ग्रुप में उसकी लिंक शेयर की जाएगी. बाकी कोई भी चीजें व्हाट्सएप पे शेयर नहीं होगी. ओके, थँक्यू. ठीक है. वर्बल अटेंडेंस नहीं हो पाया, नेटवर्क इशू था तो ज्वाइन लेट हो पाई थी. जी मैडम, मैं मार्क कर लेती हूँ. तिवारी मैडम ना, सपना जी, तिवारी. जी जी. ओके ओके. हॅलो मॅडम. येस, हॅलो मॅडम, एक एक मी जण राष्ट्रपाल विचारा. विश्राम. हाँ सर बोला. काही हो, नाही, मॅडम. ते आता मॅडमने अटेंडन्स लावली की नाही त्या स्वरूपाचं मला पण सांगायचं होतं की माझी ठीक आहे सर, मी attendance परत mark जे करून ऍबसेंट होते त्यांची अटेंडन्स मी परत एकदा शेवटी घेईल. आता सध्या आपण पुढे जाऊया. ठीक आहे. द्या. ओके मॅडम. हम्म. Okay, ma'am. Pranoti Kamble also ओके. present. येस येस.
Now in this way Hello, you have madam. to give Yeah, your daily attendance. हॅलो मॅडम, Yes. ही जे अटेंडन्स आहे हे कुठल्या साईटवर राहिली बघ? सेम साईट जी मी तुम्हाला मगाशी सांगितली HRDC नागपूर, आपण त्याच साईटवर आहोत. समजून घ्या हे सगळेजण. जर हा कन्सेप्ट समजला नाही, तुमचे कोणते पण असाइनमेंट आणि क्विझेस माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. तर तुम्ही हा कन्सेप्ट आजच समजून घ्या. तुमचे सगळे जे काही पण सबमिशन्स, अटेंडन्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला या साईटवर जाऊनच मिळतील. hrdcnagpur.genomio.com. आजचा पूर्ण दिवस आहे तुमच्याजवळ. या साईटला वारंवार ओपन करून बघा, त्याच्यासोबत फॅमिलियर व्हा आणि सगळ्या गोष्टी तुम्ही आज प्रॅक्टिस करून बघा. म्हणून मी प्रॅक्टिससाठी आजची अटेंडन्स पण मार्क करायला सांगितली आहे. ठीक आहे. आधी हे साईट गुगल फॉर्मवर राहील का मॅडम? ही साईट तुम्हाला गुगल सर्च इंजिन मध्ये टाकायची आहे सर. गुगल सर्च इंजिन मध्ये वेबसाईटचा ऍड्रेस, जशी मी पहिली स्टेप जिथून चालू केली त्या स्टेपनी. हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघाल, त्यानंतर तुम्हाला स्टेप्स क्लिअर होतील. फक्त याची लिंक नाही पाठवू शकत का मॅम? कशाची लिंक मॅम? अटेंडन्स हे HRDC नागपूरचं. हे तुम्हा लोकांनाच टाईप करायचंय तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये. ओके मॅम, ठीक ठीक, ठीक थँक्यू. आहे. नाव आफ्टर अटेंडन्स शीट पहिल्या दिवसाचा टास्क तुमचा ओपन राहील. सध्या मी एक्सप्लेन करायला इथे एक क्विज टाकलेला आहे. उद्या फर्स्ट लेक्चर जे आहे जेंडर सेंसिटाइजेशनचं, दैट विल बी डिलीवर्ड बाय डॉक्टर VP तिवारी सर. उन्होंने उनके सेशन से रिलेटेड मुझे 4-5 MCQs प्रोवाइड किए हैं, जो उन्हीं के प्रेजेंटेशन से लिए हुए हैं. कुछ भी बाहर का पार्ट नहीं आएगा. उससे रिलेटेड क्विजेस यहाँ पे दिए हैं. पहले सेशन का क्विज है, दूसरे सेशन का क्विज है और उस दिन का रिपोर्ट सबमिशन. सो ऐसे ही डे वाइज आप लोगों को 2 क्विजेस और एक रिपोर्ट सबमिशन, इतना टास्क रहेगा. तो क्विज को कैसे सॉल्व करना है वो स्टेप्स में अभी बता रही हूँ. नाउ अभी मैंने फिलहाल लॉगिन किसके थ्रू किया है? फ्रॉम माय साइट. अभी मैं लॉग आउट करके आप लोग इसको कैसे परफॉर्म करेंगे वो मैं एक बार बताती हूँ. तो प्लीज आप लोग अपने अपने यूजर ID और पासवर्ड लिख लीजिए. Everybody please note down your user ID and password for this respective site. Are you with me everyone? Yes, madam. मला पहिली स्टेप सांगा, तुम्ही काय कराल जेव्हा कम्प्युटर किंवा लॅपटॉप ऑन कराल? तर फर्स्ट स्टेप काय कराल तुम्ही? URL वर hrdcnagpur.genomio.com वर देखिए, जिन लोगों को ये साइट कंफ्यूजन है ओपन मैं करून फिर से एक बार बता रही हूँ. प्लीज नोट डाउन. आई विल नॉट रिपीट इट अगेन एंड अगेन. प्लीज नोट डाउन. शांति से सारी चीजें नोट कर लीजिए. सगळ्यात पहिली स्टेप आहे, मी गुगल क्रोम ब्राउझर ओपन करते. आय एम ओपनिंग माय गुगल क्रोम ब्राउझर. तुम्हाला पण याच स्टेप्स फॉलो करायचे आहेत. गूगल क्रोम ब्राउजर ओपन करने के बाद जहाँ पे अपन वेबसाइट का एड्रेस डालते हैं, यहाँ पे अपन टाइप करेंगे जो मैंने साइट का नाम बताया है. प्लीज रिपीट एनीवन. साइट नेम hrdcnagpur.genomio.com. .genomio.com. ठीक आहे. हे टाईप केल्यानंतर एंटर. याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय लिहिली आहे? होम पेज वर जायचं, नाही, त्याच्या पहिलेची एक लॉग इन स्टेप. करायचं. हा, लॉग इन. त्यानंतर राईट टॉप कॉर्नरला लॉग इन बटन. आता हे इथे तुम्हाला दिसणार नाही. हे जे 2 बॉक्सेस आहे, दैट इज रिगार्डिंग यूजर ID एंड पासवर्ड. सब लोग अपना अपना यूजर ID क्या रहेगा वो नोट कर लीजिए. तुमचं पहिलं नाव स्मॉल लेटर्स मध्ये, फर्स्ट नेम आणि सरनेम आहे, त्यातलं फर्स्ट नाव जे आहे तुमचं ते स्मॉल लेटर्स मध्ये राहील. तुमचं यूजर नेम. यूजर नेम क्या रहेगा? सबको समझ में आ रहा है? आपका फर्स्ट नेम इन स्मॉल अल्फाबेट्स. मैं अभी आप में से एक पार्टिसिपेंट है डॉक्टर सीमा कड़ू मैडम, उनके तरफ से लॉगिन करके आपको डेमोन्स्ट्रेशन दे रही हूँ. तो अगर उनका नाम सीमा कड़ू है तो वो यूजर नेम क्या ऐड करेंगे? SEEMA. हाँ, सीमा इन स्मॉल लेटर्स. आप लोग अपना पहला नेम स्मॉल अल्फाबेट्स में टाइप करेंगे.
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल प्रणोती कांबळे मॅडम आहे, त्यांचं युजर नेम प्रणोती इन स्मॉल अल्फाबेट्स. सो आय एम टायपिंग सीमा मॅडम नेम हिअर. स्मॉल लेटर्स मध्ये पहिलं नाव राहील तुमचं. पासवर्ड लिहून घ्या सगळेजण. ओके. कॅपिटल एक्स, याची मी ना एक PDF फाईल पण तुम्हाला पाठवेल, सो दॅट यू शुड नॉट हॅव एनी कन्फ्युजन. कॅपिटल एक्स, स्मॉल वाय, स्मॉल झेड, @ 1 2 3 4 5. पासवर्ड लिहिला सगळ्यांनी? Yes, हो मॅडम. नाही मॅडम, मॅडम परत सांगा. मॅडम हा कॅपिटल एक्स, एक्स, स्मॉल वाय, स्मॉल झेड, @ 1 2 3 4 5. ठीक आहे. मॅडम मैम एकदा सांगा पुन्हा. मी तुम्हाला सेंड करते सर. ठीक आहे. कॅपिटल एक्स, बरं. स्मॉल वाय, स्मॉल झेड, @ 1 2 3 4 5. देन यू हॅव टू क्लिक ऑन बरोबर. लॉग इन. ठीक आहे मॅडम. Now, as a student या तो as a participant, you can see this type of page. यहाँ पे देखिए अभी मेरा नाम नहीं दिख रहा है, वो पार्टिसिपेंट का नाम दिख रहा है, दैट इज सीमा कडू मैडम. इसके बाद क्या स्टेप लिखे हैं आपने कॉपी में? नेक्स्ट कुठे जायचं आहे? स्क्रॉल डाउन करायचं. Site home. You have to click on site home. I am repeating steps again and again. Click on site home. मग खाली स्क्रोल करायचंय. दिसला आपला कोर्स? yes. हा. ही समरी रीड करून घ्याल. आता कुठे क्लिक करू? ऑनलाइन शॉर्ट टर्म कोर्स. Yes, ऑनलाइन शॉर्ट टर्म कोर्स ऑन जेंडर सेंसिटाइजेशन. अभी अपन कोर्स के अंदर आ गए हैं. कैन यू सी दिस टेंटेटिव शेड्यूल, अटेंडन्स शीट? हो मॅडम. ठीक आहे. आता मी सीमा मॅडमची आजची अटेंडन्स मार्क करून देते, म्हणजे तुम्हाला त्या स्टेप्स पण समजतील. क्या करेंगे अटेंडेंस मार्क करने के लिए? अटेंडन्स शीट वर क्लिक करायचं. अटेंडन्स शीट वर क्लिक करायचं. गुगल फॉर्म विल देअर. गुगल फॉर्म विल बी देअर. इथे चूज दिसत यात आपलं नाव आहे, सर्च या करायचं. ड्रॉप डाऊन मध्ये जायचं. तुमचं नाव सर्च करायचं. मॅडमचं नाव आहे इथे डॉक्टर मिसेस सीमा कडू. याच्यावर टिक करते मी. आणि ज्या डेटची अटेंडेंस, आजच्या सपोज तारखेवर आजची click करायचं. अटेंडेंस मी मार्क करते. सबको ये अटेंडेंस आज की मार्क करनी है आफ्टर कंप्लीटिंग दिस मीटिंग 29 अगस्त. आणि सबमिट. ओके. ठीक है. एकदाच सबमिट करा. उसके बाद अटेंडेंस का काम हो गया. सबको समझ में आ गया कि अटेंडेंस कैसे मार्क करनी है? हो मॅडम. या ठीक है. इकडनं मी बॅक जाते परत. बॅक अपन कहाँ पे जाएंगे? वापस. मॅडम एकदा सर मी सांगते युजर आयडी पासवर्ड पहिले या मला steps नेटवर्क समजून करतोय घ्या. क्लिक होतं. मग सांगते मी सर. हा ठीक आहे मॅडम. हाँ. आता ओके मॅडम थँक्यू. क्विजेस कैसे सॉल्व करने हैं वो देखिए. सपोज हा तुमचा पहिला क्विज है, उद्याचा पहिला क्विज. ये अभी आपको विजिबल है, मैं शो कर रही हूँ, बट थोड़ी देर के बाद ये हाइड हो जाएगा क्योंकि ये कल ओपन करेंगे, बिकॉज इट इज अ टास्क ऑफ टुमारो. आज मैं सिर्फ प्रैक्टिस के लिए. आई एम ऑडिबल? Yes, ma'am. ठीक है. Yes, तो ma'am. देखिए अभी क्विज कैसे सॉल्व करेंगे. यू हैव टू क्लिक ऑन दिस क्विज ऑप्शन. क्विज के ऊपर क्लिक करने के बाद ये कुछ अलग बॉक्स आएगा, इसको एंड टूर कर दीजिए. कैन यू सी दिस अटेम्प्ट क्विज नाउ? Yes, Yes, ma'am. yes. हा. आता बघा इथे काय लिहिलं आहे, अटेम्प्ट्स अलाउड, सिंगल अटेम्प्ट. तर कल सुबह से ये क्विज ओपन रहेगा, बट जब तक आपके सारे ऑनलाइन सेशंस कंप्लीट नहीं होते हैं तब तक क्विज सॉल्व मत करना. अगर ओपन करते हैं और सिर्फ देख के बंद कर देते हैं तो आपका अटेम्प्ट चला जाएगा. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये MCQजच आहे, मी टिक करून टाकतो, असं करू नका. 0 मार्क्स आ जाएंगे मेरे मार्कशीट में एंड अकॉर्डिंगली यू विल बी असेस्ड.
तो जब तक आपके सारे ऑनलाइन सेशंस 2 बजे तक खत्म नहीं होते, 2:30 बजे तक, उसके बाद ही आप लोग ये क्विजेस को ओपन करिए, बिकॉज अटेम्प्ट अलाउड कितना दिया है मैंने, इट इज ओनली सिंगल अटेम्प्ट, उसके बाद वो रीओपन नहीं होगा. तर घाई करू नका, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पहिलेच क्विज ओपन करू नका, ठीक है, बिकॉज अटेम्प्ट अलाउड इज ओनली 1. अभी कहाँ पे क्लिक करना होगा? Attempt quiz now. Attempt to quiz now. अटेम्प्ट क्विज नाव. नेक्स्ट स्टेप काय कराल? Started. स्टार्ट अटेम्प्ट. ठीक आहे. आता हे असे काही, फॉर एग्जाम्पल इथे मी 4 क्वेश्चंस दिले आहे. राइट नाउ मैं ऐसे ही रैंडमली इसको टिक करती हूँ. आप लोगों को ये सारी चीजें पढ़ाई जाएगी, सबके आंसर्स आप लोगों को. आप लोग प्लीज रीडिंग अपना नोट्स निकालिएगा. आपके वैसे तो मैं वीडियो शेयर करूंगी सारे रिसोर्स पर्सन के, बट आपको अगर कुछ की पॉइंट्स नोट डाउन करने हैं, जो भी रिसोर्स पर्सन आपको डिलीवर करेंगे लेक्चर, तो आप वो पॉइंटर्स अपने पास नोट डाउन करके रख सकते हैं. ऐसे करते हुए आपको क्विज सॉल्व करनी है. अभी मैं रैंडमली मार्क कर रही हूँ. देखिए ये 4 क्वेश्चंस अपने सॉल्व हो गए हैं. यू हैव टू क्लिक ऑन फिनिश अटेम्प्ट. ये फिर से पूछेगा आपको सच में सबमिट करना है क्या रिस्पॉन्स. सबमिट ऑल एंड फिनिश. सबमिट ऑल एंड फिनिश. आपके पास अपना स्कोर आ जाएगा. मुझे 4 में से 2 मार्क्स मिले हैं, 10 में से 5 मार्क, 50% मेरा ग्रेडिंग है पहले क्विज में. कौन से आंसर सही थे, उसके अगर गलत है तो उसके सही आंसर्स क्या है, वही के वही आपको सारी चीजें डिस्प्ले हो जाएगी. आपके रिकॉर्ड के लिए आप लोग इसका स्क्रीनशॉट निकाल के भी अपने पास रख सकते हैं. सो इन दिस वे यू हैव टू सबमिट अँड सॉल्व युअर डेली क्विजेस ऑन ईच अँड एव्हरी सेशन. क्विज कसा सॉल्व करायचा यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. No, madam. समजलं? That's Oh, clear. ठीक है. इस तरीके से आपको क्विज सॉल्व करना है. कल के लिए एक ही क्विज दिया रहेगा, बिकॉज कल के जो दूसरा सेशन है उन मैडम का सेशन परसों भी होने वाला है, तो दोनों सेशन के मिलके आपको 31 को वो क्विज रहेगा. तो कल के दिन आपको एक क्विज और एक रिपोर्ट सबमिशन. आता रिपोर्ट सबमिशन कसं करायचं? रिपोर्ट सबमिशन म्हणजे तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट सबमिट करायचे, जे पण तुम्हाला सगळ्या सेशंस मध्ये शिकवलं जाईल उससे रिलेटेड आपको ब्रीफ में लिखना है. रिसोर्स पर्सन का नाम डालेंगे, उनका टॉपिक क्या था, उन्होंने क्या क्या चीजें पढ़ाई, एक ब्रीफ में लिखेंगे. या तो जो लोग हैंड रिटन करना चाहते हैं वो लोग हैंड रिटन भी सबमिट कर सकते हैं. वो सबमिशन के लिए आपको ये रिपोर्ट सबमिशन पे क्लिक करना है. एक गूगल फॉर्म ओपन होईल, त्याच्यासाठी तुम्हाला साइन इन करावं लागेल. बघा, इट इज व्हेरी सिंपल. 2च क्वेश्चन्स टाकले आहेत मी. तुमचं नाव लिहायचं. जो कोणी पार्टिसिपेंट सबमिट करतो है उस पार्टिसिपेंट का नाम यहाँ पे रहेगा. और जो भी फाइल आपने बनाई है, अभी फाइल 2 तरीके की हो सकती है. जो इंग्लिश वाले लोग हैं या तो जिनको मराठी टाइपिंग आता है वो लोग वर्ड में इसको टाइप करेंगे और वो वर्ड फाइल को ऐड फाइल करके यहाँ पे अटैच करेंगे. जिन्होंने स्क्रीनशॉट लिया है, मतलब जिन्होंने कॉपी में लिखा हुआ है उसका फोटो निकाला है, तो वो फोटो भी आप लोग यहाँ पे अटैच कर सकते हैं. दोनों तरीके से यू कैन सबमिट योर रिपोर्ट. वो फाइल अटैच करने के बाद क्लिक ऑन सबमिट. रिपोर्ट सबमिशन मध्ये काही डाऊट आहे? असे रिपोर्ट सबमिशन डेली राहील. दिस इज अ रिपोर्ट सबमिशन फाईल फॉर 30th ऑगस्ट. तर 2 फाईल्स नाही बनवायचे आहे 2 लेक्चर्सच्या. एकाच फाईलमध्ये तुम्ही एका खाली एक दोन्ही रिसोर्स पर्सनचं ब्रीफ ॲब्स्ट्रॅक्ट लिहा आणि एकच फाईल सबमिट करा. रिपोर्ट सबमिशन में कुछ डाऊट है? योगाबद्दल लिहायचं आहे का? नाही, रोजचा नाही. योगा काय केलं? नाही नाही नाही, फक्त जेंडर सेन्सिटायझेशनचे जे सेशन्स आहेत ना त्याबद्दल. मैम जैसे एक दिन में 2 रिसोर्स पर्सन के लेक्चर्स रहेंगे, तो दोनों लोगों का जो एब्स्ट्रैक्ट रिपोर्ट बनेगी वो दोनों लोगों का अलग अलग बनेगा? नहीं नहीं, अभी मैंने वही बताया, एक ही फाइल में बनाइए. अलग अलग पेजेस में बना सकते हैं बट फाइल शुड बी सेम. ओके, ठीक है. काही किती मोठं पाहिजे वगैरे असं काही आहे नाही का? नाही किती नाही शब्द मॅडम. आणि इट बोलायचे? शुड बी ब्रीफ.
खूप त्यांचे प्रेझेंटेशन्स तुम्ही स्क्रीनशॉट काढून प्रेझेंटेशनचे पॉइंटर्स नका लिहू. आय वॉन्ट अ ब्रीफ ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ दॅट. ओके. ठीक आहे. आई होप आपको क्विजेस और असाइनमेंट प्लस अटेंडेंस शीट कशी भरायची इतका टास्क समजला असेल. इसके अलावा और कुछ नहीं करना है आपको. मॅडम हे पीडीएफ फाईल मध्येच पाठवायचे असेल ना? वर्ड फाईल पण तुम्ही सबमिट करू शकता. वर्डला पीडीएफ मध्ये कन्वर्ट मग ते करून पण सबमिट करू शकता. फॉन्ट मॅच होणार का मॅडम? जर match होणार का? मराठी टाइपिंग जर करता है तो पीडीएफ मध्ये कन्वर्ट कराल. नॉर्मल इंग्लिश वाला अगर है Okay, तो ma'am. आप वर्ड फाइल भी भेज सकते हैं. ठीक है. नहीं, मराठी टाइमिंग में प्रॉब्लम आएगा, इंग्लिश में तो नहीं आएगा. हाँ, मराठी वाले जो है वो लोग पीडीएफ में कन्वर्ट करिए, कोई प्रॉब्लम नहीं. हाँ, ठीक है. समझ में आ गया सबको? हाँ. Yes, ma'am. In this way you have to mark your daily attendance, क्विजेस सॉल्व करने हैं और रिपोर्ट सबमिशन करना है. अभी आपको कुछ अपनी पर्सनल डिफिकल्टीज या तो कुछ डाउट्स होंगे तो अभी आप पूछिए. यहाँ पे वैसे मेरे इंस्ट्रक्शंस खत्म हो जाते हैं. तो अपन डेली सुबह कितने बजे मिलने वाले हैं? सुबह 7 बजे, 6:45 बजे अपनी लिंक ओपन हो जाएगी. प्रायर टू 7 यू हैव टू ज्वाइन एंड फ्रॉम 7 o'clock योर सेशन विल बी स्टार्ट. ठीक है, वो सेशन चलेगा 8 बजे तक. सेकंड सेशन विल बी फ्रॉम 11 o'clock अप टू 12:30. 12:30 to 1 विल बी योर लंच ब्रेक और रिफ्रेशमेंट ब्रेक. अगर पहला सेशन लेट होता है, अगर वो 5 बजे तक वगैरह चलता है तो अपना आधे घंटे की गैप थोड़ी कम रहेगी. तो अगर आपको लंच वगैरह करना है तो प्रेफरेबली 2:30 के बाद में किया तो भी चलेगा. दैट डिपेंड्स अपॉन यू, क्योंकि अपने को वो थोड़ा टाइम मैनेज करना पड़ेगा. तो 10-15 मिनट. हॅलो मॅडम. हाँ. हॅलो. हा मॅडम. बोला. मॅडम या गोष्टी मोबाईलवर करता येतील का, समजा बाहेर गावाला असलो काही तर? हो, करता येतील सर. आरामात तुम्ही क्विज सॉल्व करू शकता, अटेंडन्स पण मार्क करू शकता. रिपोर्ट तुम्हाला वर्ड फाईल बनवता की टाईप हँड रिटन करता ते तुमच्यावर आता डिपेंड करतं. अदरवाईज क्विज आणि अटेंडन्स तर तुम्ही मोबाईलवरनं सॉल्व करू शकता. बरं. ठीक आहे. आणि मोबाईलमध्ये बघाल सर, मोबाईलमध्ये ना डायरेक्ट आपण जेव्हा क्रोम ओपन करतो तेव्हा गुगल ओपन होतं. आणि गुगलमध्ये बरेच वेळा पार्टिसिपंट ही लिंक टाकायचा प्रयत्न करतात, पण त्यावेळेस ही लिंक ओपन होत नाही, कारण की आपल्याला हे गुगलमध्ये नाही ओपन करायचं आहे. तुम्हाला हे जिथे आपण वेबसाईटचा ऍड्रेस टाकतो ना तिथे या साईटचं नाव टाकायचं आहे. तो मोबाईलमध्ये हा थोडा प्रॉब्लेम जातो. आज एकदा ट्राय करून बघा तुम्ही. क्रोम मध्येच ओपन होईल का ते? हा, क्रोम मध्ये ओपन होईल किंवा मोझिला फायरफॉक्स मध्ये पण होतं. जस्ट वन्स यू ट्राय. ओके, थँक्यू. ठीक आहे. आता कोणाला तरी डाऊट होता युजर आयडी आणि पासवर्डचा. युजर नेम मी तुमचं. माधव जाधव. हो मॅडम. युजर आयडी आणि पासवर्ड बद्दल एकदा. येस, एक मिनिट. हा, मॅडम, येस योगासाठी पण सकाळी लिंक येणार का? मॅडम, पूर्ण दिवसाची एकच लिंक राहील जी मी आज रात्री पाठवेल. ती तिन्ही पण सेशन साठी राहील. सकाळी 7 वाजतापासून तर 2:30 वाजेपर्यंत सेम लिंक तुम्हाला वारंवार ओपन करायची आहे. ओके मॅडम, थँक्यू. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. ईमेल पाठवला त्यावर मॅडम रिलिव्हिंग सर्टिफिकेट पाठवा असं म्हटलेलं आहे. हा, तर रिलिव्हिंग सर्टिफिकेट हे व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचं आहे की कसं करायचं आहे? व्हॉट्सअपवर पाठवलं तरी चालेल, बट फॉर्मॅट तोच हवाय जो आम्ही लोकांनी ऑनलाईन फॉर्म मध्ये फॉर्मॅट दिलाय. ऑनलाईन फॉर्म ओपन केला होता मॅडम, पण त्यामध्ये फॉर्मॅट नाही आहेत. आमच्या आहे, सर. कॉलेजच्या प्राचार्यांनी तो जिथे तुमचा फक्त रिलिव्हिंगचा एखादा क्वेश्चन आहे ना, रिलिव्हिंगचा क्वेश्चन जिथे आहे तिथे फोटो टाकलेला आहे रिलिव्हिंग फॉर्मॅटचा. त्या फॉर्मॅटमध्येच रिलिव्हिंग लागेल. कारण प्राचार्यांकडून घेतलेलं आहे मॅडम रिलिव्हिंग आणि त्यांनी ते रिलीव्ह केलेलं आहे. तर आता त्यांच्याकडे तुमच्या सोमवारी कॉलेजच्या म्हणजे लेटर कसं- हेडवर आहे का ते? हो, कॉलेजच्या लेटर हेडवर आहे. बरं, ठीक आहे. ते एकदा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा. मी ऑफिसमध्ये उद्या बोलते की हे चालेल का, मग तसं तुम्हाला इन्फॉर्म करते.
ओके मैडम। ठीक है। आणि बाकी सारे पार्टिसिपेंट्स को भी ये इंस्ट्रक्शन है, जिन्होंने अभी तक रिलीविंग सबमिट नहीं किया है, पेमेंट नहीं किया है, उनको कल तक का टाइम है, आप लोगों को ये सारी चीजें सबमिट करनी है, अदरवाइज आपका रजिस्ट्रेशन मॅडम फॉर्म सोबत पाठवलं रिलीव्ह ज्यांनी हॅलो, ऑलरेडी हा मॅडम. सबमिट केलं आहे त्यांना परत सबमिट नाही करायचं आहे, जिन्होंने सबमिट नहीं किया है उन लोगों के लिए. मॅडम मॅडम आम्ही सबमिट नाही केलं असं माझं नाव आलं नाही ग्रुपवर अजून की तुम्ही सबमिट नाही केलं असं. तुम्हाला माहित असेल ना सर की तुम्ही सबमिट केलंय की नाही. मी मॅडम हा फॉर्म जवळपास 1 वर्ष झाला भरला आहे, तर आता माझ्या लक्षात नाही, त्याची माझ्याकडे हार्ड कॉपी पण नाही. ठीक आहे. ऑफिस मधनं तुम्हाला मेसेज येईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती, ज्यांचे रिलिव्हिंग नसतील आले, पण ज्यांना आठवतंय की आपण खरंच सबमिट नाही केलं आहे ते लोक विलिंगली स्वतःहून सबमिट करा उद्यापर्यंत. मॅडम ज्यांचं सबमिट नसेल त्यांचे नाव फ्लॅश करा मॅडम उद्या. ठीक आहे. आपल्या हो, हो. ग्रुपमध्ये अजय कुंभारे सर आहेत, जे आपले ऑफिशियल आहेत, ते या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्फॉर्म करतील. ओके मॅडम. ठीक आहे. मॅडम हा. मी मंजुश्री सरदेश पांडे. माझं Yes, तुम्ही हे आता जे स्क्रीनवर जे दिसत आहे हम्म. ते युजर नेम आपण सांगितलं की फर्स्ट नेम आहे, तर माझ्या Yes, ma'am. ह्याच्यामध्ये तुमच्या मनुश्री spelling झाड. मध्ये ना मी हा. जे टाकायचं राहिलंय, पण ना तुम्ही सध्या याच स्पेलिंगनी लॉग इन करा, कारण की मी ओके, तुम्हाला ओके. या नावानेच चालेल, एनरोल चालेल. केलं. यामध्ये तर काही चेंजेस नका करू. ठीक आहे, टायपिंग मध्ये ठीक आहे. माझं जे तेच मी राहिलं म्हणून आता व्यवस्थित. हा लक्ष गेलं माझं म्हणून. येस येस बरं. येस. ठीक ओके, आहे. ओके. आणि ना दोन हो. ठीक आहे मॅम. हॅलो मॅडम, येस. मी माधव जाधव. हा 2 माधव सर आहेत आय थिंक. हा 2 माधव झाल्यामुळे मी आता जॉईन झालो होतो. नहीं, मी तर सांगते माधव सर, वाघमारे तेच ओपन होत आहे. तेच सांगते मी सांगते ना सर. बाकी लोग हम्म. देखिए, जिन लोगों के सिंगल नाम है, मल्टीपल नेम अगर नहीं है, पहला नाम प्रणोती, अमोल, मंजुश्री, सपना, सीमा, वैशाली, दिलीप, आधरा, उल्लास, राष्ट्रपाल, रामेश्वर, लालचंद, देवेंद्र, दीपक, उमेश, रवि, भरत. आपको स्क्रीन दिख रही है ना. हो मॅडम दिसते. हम्म. गणेश, संजय, अनिल, अतुल, सुभाष, योगेश, बालाजी, सावन, अर्चना, शिरीष, प्रिया, माधव वाघमारे सर आहेत का? माधव वाघमारे. हॅलो. हा हो आहे. हा माधव वाघमारे सर, तुम्ही फक्त माधव टाइप कराल युजर नेम. ओके मॅडम ओके. ठीक आहे. आणि दुसरे माधव आहे जाधव सर. माधव जाधव सर, तुम्ही माधव जे टाइप करा. चालेल मॅडम, चालेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही दोघं पण माधव टाइप कराल तर मला एकाच क्विजचे मार्क्स येतील. तर तुम्हाला माधव जे टाइप करायचंय जाधव सरांना. चालेल मॅडम, ओके. ठीक है. राजू, संदीप, माधव जे, कृष्णा, दादाराव, सुचिता, आशा एंड पूजा. मतलब आपका जो पहला नाम है वो स्मॉल लेटर्स में, और सबके पासवर्ड सेम है. पासवर्ड बघून घ्या एकदा. मगाशी तुम्हा लोकांना कन्फ्युजन जर झालं असेल. कॅपिटल एक्स. हॅलो मॅडम. येस. मी माधव वाघमारे बोलतोय. हा सर. मग माझं काय माधव के करावं लागेल का? नाही, माधवच फक्त करायचं? माधव. फक्त हे दिसतंय ना सर इथे, MADHAV, दॅट्स इट. ओके मॅडम ओके. पासवर्ड सगळ्यांसाठी सेम आहे, नोट डाउन करून घ्या. कैपिटल X, स्मॉल y, स्मॉल z, @1 2 3 4 5. अभी लॉगिन में किसी को कुछ डाउट होगा तो पूछिए. मंजुश्री मैडम. येस मॅडम. येस मॅडम. नोट डाउन केलं ना तुम्ही? हे वाला स्पेलिंग टाकाल मॅम. हो पण माझे सर्टिफिकेट वर मग नाही, त्याची लिस्ट वेगळी आहे मॅम. ती लिस्ट तुम्हाला चेकिंग साठी येईल आपल्या ग्रुप मध्ये. ओके 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 मैम. चलिए, यहाँ पे अपने इंस्ट्रक्शंस खत्म होते हैं. अभी किसी को कुछ डाउट होगा तो पूछ लीजिए, अदरवाइज वी विल एंड आवर मीटिंग एंड सी यू टुमारो at 7 o'clock for our first yoga session. There will be no as such formal inauguration and valedictory. We will begin our direct sessions. हॅलो मॅडम. Yes. मॅडम मला असं Hello. म्हणायचं आहे की आता
सर 1 मिनिट. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही प्रेझेंट असताना जर समजा लॉग इन करून जर पाहिलं तर मॅक्झिमम लोकांचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होतील. तुम्ही मीटिंग लिहू न करता. चालेल का असं? होऊ मॅडम शकतं? सर मी चेक केलेत सगळ्यांचे युजर नेम पासवर्ड. नाही. आमच्या प्रॅक्टिससाठी म्हणत आहे. हा सर तुम्ही करा ना, काही डाऊट आला तर मला विचारा, ग्रुपमध्ये मेसेज टाका. आजचा पूर्ण दिवस आहे तुमच्याकडे म्हणून मी आज सकाळी मीटिंग ठेवली आहे. जर तुम्हाला लॉग इन करण्यात काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉल करा, काही प्रॉब्लेम नहीं. चालेल. ठीक है. आता अपनी मीटिंग जैसे ही खत्म होती है आप लोग वो साइट पे जाइए, यूजर नेम पासवर्ड डालिए, आज की अटेंडेंस मार्क करिए. मतलब आप लोगों को उतनी प्रैक्टिस हो जाएगी. हॅलो. जी. हा मॅडम, योगेश पोहकार. हाँ. एक प्रश्न असा विचारायचा होता की आता हे सगळं या कोरोना पॅन्डेमिक मुळे सगळं हे ऑनलाईन सुरू आहेत आपलं, बरोबर आहे, आणि सगळे ऑनलाईन कोर्सेस समजा आहेत, तर याचा आपण जे प्लेसमेंट्स होतात तर याच्यासाठी काही अडचण त्याच्यामध्ये येत नाही ना? हे ऑनलाईन नाही आपण नाही, कोर्स हे करतो तर युजीसीनीच आपल्याला रेकमेंड केले आहेत ना सर कोर्सेस. अच्छा, तर काही अडचण येणार नाही ना नाही. म्हणजे असं? ओके मॅडम, ठीक आहे मॅडम, मी याची प्रॅक्टिस केली. जी. अजून कोणाला काही ठीक आहे मॅडम, क्वेश्चन आहे थँक्यू. ते विचारा, अदरवाइज वी विल स्टॉप हियर. आता अटेंडन्स शीट भरू शकतो ना मॅडम? हो, 1 मिनिट थांबा. हा, जे मगाशी अब्सेंट होते ते जॉईन झाले का मला बघू द्या. कोणाला काही डाऊट असेल तोपर्यंत विचारा. मॅडम माझी अटेंडन्स राहा. 1 मिनिट. प्रणोती कांबळे. प्रणोती मॅडम, आर यू देयर? Present, ma'am. येस. अमोल मेंढे. एब्सेंट. तिवारी दिलीप तबाने. यस मैडम, प्रेजेंट मैडम. ओके. उल्हास सर, डॉक्टर उल्हास सर. डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम. यस मॅडम, प्रेझेंट मॅडम. ओके. मिस्टर दीपक जामनिक सर. यस मॅडम. येस. डॉक्टर अनिल थूल. डॉक्टर अनिल सर आहेत का? यस मैडम. ओके. यस मैडम. हो. डॉक्टर अतुल खोब्रा, सॉरी मिस्टर अतुल खोब्रागडे. मिस्टर अतुल सर एब्सेंट. डॉक्टर सुभाष गिरडे. सुभाष गिरडे. यस. प्रेजेंट मैडम. हो. डॉक्टर संदीप गरुड. मैडम आवाज, मैडम सुभाष गिरडे बोलतो, आवाज आला आहे का? हो सर, केली मी मार्क अटेंडन्स. ओके, थँक्यू. डॉक्टर दादाराव गुंडरे. यस मॅडम. येस. डॉक्टर सुचिता गायकवाड मॅडम. सुचिता मैम एब्सेंट. बस बाकीच्यांची तो अटेंडेंस झाली आहे. ठीक है, किसी को कुछ डाउट नहीं है तो अभी अपन मीटिंग को एंड करते हैं. वेबसाईटचं नाव सांगा मॅडम. एक शंका होती मॅडम. हाँ बोला. मॅडम, समजा 6 दिवसाच्या सेशन मध्ये एखाद दिवशी काही अर्जंट काम असलं, अटेंड राहू शकलं नाही तर? सर मला पहिले इन्फॉर्म कराल, तुम्हाला सगळे सेशन्स तर अटेंड करायचेच आहे. असं काहीही सूट नाही आहे, कोणतं सेशन नाही केलं तर चालेल असं काही सूट नाही आहे. यू हॅव टू अटेंड एव्हरी बरं, सेशन. एखाद्या वेळेस विद्यापीठ लेवलची अर्जंट मीटिंग असली तर त्यासाठीच? नहीं सर, तुम्हें सेशनच्या नंतर 2:30 के बाद आप लोग फ्री है कोई भी मीटिंग अटेंड करने के लिए. आपकी एब्सेंटी अगर मार्क होती है तो उतने आवर्स आपको नेक्स्ट कोर्स में कंप्लीट करने पड़ेंगे. उसके सिवाय आप लोग एलिजिबल नहीं होंगे सर्टिफिकेट के लिए. बर, ठीक है. 11च्या Okay, पहिले आणि 2:30च्या नंतर तुम्ही मीटिंग अटेंड करू शकता. बरं. मॅम, आपल्या त्या वेबसाईटचं नाव सांगा बरं, पुन्हा एकदा लिहून घेतो. सर चॅटबॉक्स Google मध्ये दिलेलं आहे, चॅटबॉक्स मध्ये दिलेलं आहे सर, आणि या रेकॉर्डिंग मध्ये पण आहे. तुम्ही रेकॉर्डिंग एकदा बघून घ्या. वी हॅव रिपीटेड नंबर ऑफ टाइम्स ऑलरेडी. गुगल क्रोम वर गेल्यावर अजून कोणाला काही डाऊट आहे?
So we will stop here. मॅडम I will इन्फॉर्म share. हॅलो वेबसाईट टाकायची ते सांगा बरं. I will share the link of this video after recording has been completed. आपण उद्या किती वाजता भेटू? 7 वाजता. Yes, सात पावणे सात वाजता लिंक ओपन होईल. ठीक है, चलिए आपको अभी अटेंडेंस मार्क करनी है आज की. किसी को कुछ डाउट आता है तो मुझे फोन करके आप पूछ सकते हैं. हेलो मैडम, हाँ, हेलो मैंने अटेंडेंस मार्क कर दी है. देखो आप आ गई होंगी क्या? ठीक आहे ना. Response ज्यांची करा. नसेल आली त्यांचं मी त्यांना इन्फॉर्म करेल. ठीक है. ओके. हेलो मैम, मैंने भी अटेंडेंस मार्क कर दी है. जी जी जी, आ जाएगा. आपने अगर वहां से सबमिट किया है तो मेरे पास आ ही जाएगी वो. डोंट वरी. मॅडम आम्हाला कसं समजेल की आमचं मार्क झाले की नाही अटेंडन्स? जर मी तुमचं नाव व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकलं की अटेंडन्स नाही आली आहे, याचा अर्थ नाही आली आहे. जर मी काहीच नाही टाकलं माझ्याकडनं मेसेज तो मुझे अटेंडन्स मिल गई है. ठीक आहे. ओके ओके, म्हणजे मी आता अटेंडन्स केलेली आहे. आपल्याला सपोज इकडून चेक करायचं असेल तर तसं काही नाही सिस्टम आहे नाही, का? तसं नाही आहे. ओके, म्हणजे तुम्ही आम्हाला रिपोर्ट करणार की मी कुणाची report झाली नाही करेन. झाली? येस येस येस. ओके ओके, थँक्यू मॅम. चला उद्या भेटूया. ऑल द बेस्ट फॉर योर अपकमिंग 6 days एंड प्लीज बी अटेंटिव. और आप लोग प्लीज सिंसियरली पूरा कोर्स करिए और आपका असेसमेंट आपके ऊपर ही डिपेंड करता है, आपके जो भी सर्टिफिकेट्स आएंगे. सो सी यू टुमारो. आई एम एंडिंग द मीटिंग नाउ. ओके मैम, थैंक यू. थैंक यू मैडम, थैंक यू. ओके, थैंक यू ऑल ऑफ यू. थैंक यू मैडम.